नमस्कार फ्रेंड्स, फूड एंड ट्रैवल एक्सप्लोरर में आपका स्वागत है। मैं हूं आपका होस्ट दिग्नेश हंस। इस वक्त हम पुणे में हैं और कुछ महीनों पहले मैंने पुणे लोकेशन के बारे में सोचा था और एक्सप्लोर करने के प्लान में मैं था। ये टाइम पे मैंने इंडिविजुअल ट्रिप प्लान नहीं की है गाइस, बल्कि मैंने कुछ अलग प्लान किया है। और वो प्लान ऐसा है कि मैंने ग्रुप ट्रिप ज्वाइन की है। और आप मेरे राइट हैंड साइड पे देख सकते हो सरप्राइज, जो ग्रुप के कुछ मेंबर्स हैं। सो गाइस, हम लोग आगे कुछ लोकेशंस एक्सप्लोर करेंगे विद द हेल्प ऑफ PMPPL, जो गवर्नमेंट सर्विसेज की तरफ से है। गाइस, अगर मैं कुछ 7 to 8 लोकेशंस हम लोग एक्सप्लोर करने वाले हैं। और अगर टिकट की बात करूं तो ये सिर्फ 500 रुपीज़ टिकट के चार्जेस है। बस की अगर आप कंडीशन देखोगे तो ये नॉन AC बस नहीं है, बल्कि AC बस है। AC बस का फ़ायदा उठाते हुए हम लोग आगे एक्सप्लोर करेंगे कुछ लोकेशंस। सो सब लोग रेडी हो? सो हिप हिप हुरे, हिप हिप हुरे, हिप हिप वंदे मातरम। सो स्टे ट्यून गाइस। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। मी नितीन गुरव, कोऑर्डिनेटर। PMPML म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाने पर्यटन बस सेवा 1.5 वर्षापूर्वी चालू केलेली आहे। आणि आज आपण या PMPMLच्या मार्ग क्रमांक 2 साठी प्रस्थान केलेलं आहे। आजचा जो आपला मार्ग क्रमांक 2 आहे, यामध्ये आपण प्रामुख्याने प्रथमतः पाहणार आहोत ते स्वामीनारायण मंदिर। त्यानंतर जाणार आहोत आपण बनेश्वरला। बनेश्वरला अतिशय छान असं अभयारण्य आहे। त्याचप्रमाणे बनेश्वरची स्वयंभू शिवलिंग असलेला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर जाणार आहोत आपण मग प्रति शिर्डीला। आणि त्यानंतर आपला जो पुढचा पॉइंट आहे तो नारायणपूर आहे। नारायणपूरमध्ये आपण एकमुखी दत्ताचं दर्शन घेऊन नारायणेश्वर मंदिरात, जे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, तेथेही सर्व दर्शनासाठी जाणार आहोत। आणि शेवटी आपण सासवड या नगरीमध्ये जाणार आहोत। सासवड नगरी एक पुण्यनगरी म्हणून ओळखली जाते। त्या ठिकाणी आपण संत सोपान काका समाधी मंदिर दर्शन करणार आहोत। त्यानंतर चांगावटेश्वर आहे आणि संगमेश्वर आहे। असा आज आपला 9 ठिकाणचे पॉईंट आज आपण पाहणार आहोत। आणि हे सर्व पाहण्याचा लाभ आपल्याला PMPMLच्या पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून मिळणार आहेत। तरी सर्व पर्यटकांना आजच्या या पर्यटनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। ओके, सो गाइस, हम लोग के टोटल पॉइंट्स पुणे दर्शन, या हम लोग बोल सकते हैं पुणे के कुछ किलोमीटर दूर, एग्जाम्पल जैसे 120 किलोमीटर के अंदर ही हम लोग ये सारे पॉइंट्स कवर करने वाले हैं। और पॉइंट्स रहेंगे टोटल 8 पॉइंट हम लोग घूमेंगे गाइस। सो वेरी फर्स्ट पॉइंट पे हम लोग ऑलरेडी खड़े हैं और ये है स्वामी अक्षरधाम मंदिर, जो पुणे में ही है गाइस। हमारे साथ है PMPML, जो गवर्नमेंट की सर्विस है, उनकी तरफ से जो हमको थोड़ा एक्सप्लेन करेंगे। आप गाइड बोल सकते हो गाइस, या उनके जो गवर्नमेंट के जो कोऑर्डिनेटर बोल सकते हो गाइस। नमस्ते। PMPML पर्यटन टूरमध्ये आपण प्रथमतः नव्याने ॲड केलेलं समोर पाहतोय अक्षर स्वामीनारायण मंदिर। या जगामध्ये 3870 मंदिर आहेत। त्यामध्ये पुण्यातील एक मुख्य मंदिर आहे। या मुख्य मंदिरामध्ये
मंदिराबाबत सांगायचं म्हटलं तर आपल्या पर्यटनमध्ये नुकतंच ॲड केलेलं हे मंदिर आहे. आणि या समोरच्या मंदिरामध्ये टोटल 109 ठिकाणी त्यांनी कोरीव काम केलेलं आहे ना, त्यामध्ये अतिशय सुबकरित्या काम केलेलं आहे. यामध्ये टोटल 440 फूट रुंदी असलेलं, 408 फूट लांबी असलेलं आणि 76.5 उंची असलेलं हे मंदिर आहे. याचा टोटल एरिया आहे तो 33.5 एकरमध्ये मंदिर बांधलेलं आहे. अतिशय छान आहे. या ठिकाणी पर्यटक आपोआप आकर्षित होतात अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक ऐक्याचं हे मंदिर आहे आणि हे ऐक्य टिकवण्यासाठी प्रत्येक हिंदूनं या मंदिराला भेट द्यावी अशी मी आमच्या PMPML पर्यटनच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सो गाइस, ब्रेकफास्ट टाइम हो चुका है और हम लोग अभी पहुँचे हैं श्री गणेश प्रसाद होटल. मैंने सुना है गाइस यहाँ पे बटाटा वड़ा एज़ वेल एज़ अगर हम लोग मिसल की बात करें तो कोल्हापुरी मिसल यहाँ पे अवेलेबल है. तो गाइस आओ देखते हैं और ट्राई करते हैं. तो मैंने मेरे लिए मिसल कोल्हापुरी मिसल स्पेशल कोल्हापुरी मिसल मैं मंगा चुका हूँ और गाइस हम लोग ट्राई करते हैं. ट्राई करने के बाद ही समझ में आएगा ये कितना तीखा है. मैंने सुना है गाइस ये बहुत तीखा रहता है. इसमें अगर आप देखोगे ना गाइस कि सेव भी मिक्स किए हैं, बट ऑब्वियस टमाटर भी है. मैं ट्राई करके आपको बताता हूँ. अगर मैं कंपेयर करूँ मेरा टेस्ट गाइस तो मुझे ये मीडियम लग रहा है फ़िलहाल. ऐसा हो सकता है कि ये पहला निवाला था तो ये हो सकता है कि इतना तीखा नहीं लग रहा है. बट अगर मैं जैसे जैसे खाऊंगा तो बट ऑब्वियस तीखा कांस्टेंट रहना चाहिए गाइस. गुड टेस्ट गाइस. मिसल तो मैं ट्राई कर ही रहा हूँ गाइस, बट अगर ये आप ये रोड पे आते हो टू दी सातारा रोड, आप बटाटा वड़ा भी ट्राई कर सकते हो ये पर्टिकुलर होटल में. सो गाइस कुछ ही देर में हम लोग ये नाश्ता फिनिश करते हैं और उसके बाद कंटिन्यू करते हैं आगे. हम लोग अब लोकेशन नंबर 2 पे आ चुके हैं. अगर आप मेरे पीछे साइड पे देख सकते हो तो ये मंदिर है तुकाई माता, जो पुणे से अगर हम लोग किलोमीटर वाइज अगर काउंट करेंगे तो ये नियर बाई 25 किलोमीटर्स हो रहे हैं. और हमारे साथ अब जुड़े हैं सुरेश जी, जो गवर्नमेंट के ही कोऑर्डिनेटर बोल सकते हो या गाइड. तो हम लोग उनसे थोड़ा इंट्रो लेते हैं उनके खुद के बारे में और वो अपने बारे में भी बताएंगे और ये मंदिर के बारे में भी कुछ शॉर्ट में हमको एक्सप्लेन करेंगे गाइस. नमस्कार. नमस्कार. तर मी PMPL पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ याच्या थ्रू आम्ही जवळपास 1.5 वर्ष झालं ही सर्व्हिस चालू केलेली आहे. पर्यटन बस सेवा म्हणून आमची सर्व्हिस आहे. जवळपास आमचे असे 8 मार्ग आहेत. त्यामधला पर्यटन बस सेवा क्रमांक 2 या ठिकाणी आम्ही पर्यटन बस क्रमांक 2 मध्ये दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहोत. तर दुसरा पॉईंट आहे तुकाई माता मंदिर कोंढणपूर. तर या ठिकाणी तुकाई माता मंदिर कोंढणपूर जर आपण पाहिलं तर हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे असं या ठिकाणी इतिहास आहे. तर थोडक्यात या ठिकाणी मंदिराची स्थापना जर पाहिलं तर 4,500 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस या ठिकाणी वनवासाला आली होती त्यावेळेस शंकर भगवान आणि पार्वतीने थोडक्यात त्यांची परीक्षा घेतली होती या ठिकाणी. आणि पार्वती या ठिकाणी सीतेचं रूप धारण करून रामकडा सिंहगड किल्ला थोडक्यात कोंढाणा किल्ला, या कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याला
या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या समोर पार्वती सीतेचं रूप धारण करून उभं राहिली होती आणि उभं राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने शब्द उच्चार केला होता की तू कालीस माता, यावरूनच या मंदिराचं नाव तुकाई माता असं पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे मंदिर पूर्वी रामकडे या ठिकाणी होतं, परंतु या ठिकाणी हिराबाई म्हणून एक भक्त होती, तिच्या आग्रहास्तव या ठिकाणी देवीनं प्रस्थान करून कोंढणपूर या ठिकाणी हे मंदिर स्थापन झालेलं आहे. आणि या मंदिराची स्थापना ही पांडवकालीन मंदिराची स्थापना असून हे जर मंदिराची रचना जर पाहिली तर सर्व मंदिराची रचना ही पुरातन वास्तुशिल्पावर आधारित आहे. आणि हे स्ट्रक्चर जर पाहिलं या मंदिराचं तर पूर्णतः दगडी बांधकाम आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि मध्ये जर मंदिराचा गाभारा पाहिला तर चांदीचा पूर्ण गाभारा असून देवीची या डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास 1 महिना यात्रा भरती. तर पुणे परिवहन महामंडळ यांनी आमच्या PMPL यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा फक्त 500 रुपयामध्ये हा उपक्रम चालू केला असून सर्व पुणेकर आणि पुण्याबाहेरील सर्व पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही या सेवेचा लाभ घ्या. आणि जवळपास 12 तासामध्ये तुम्हाला जवळपास आम्ही 8 ते 10 पुण्यातली ऐतिहासिक स्थळं आणि पूर्वी बांधलेली मंदिरं किंवा सांस्कृतिक शहर असल्यामुळे या ठिकाणी आणि ऐतिहासिक शहर छत्रपती शिवाजी महाराजांचे शहर असल्यामुळं या ठिकाणी बरेच तुम्हाला पॉईंट पाहण्यासाठी मिळाले, त्यातला हा एक पॉईंटचा धन्यवाद. तो पॉइंट नंबर 3 पे आया है, लोकेशन 3 बोल सकते हैं गाइस. और ये अगर पीछे के साइड पे अगर देखोगे तो ये बनेश्वर मंदिर है. बनेश्वर मंदिर के बारे में कुछ आगे डिटेल्स में बताएंगे. तर या ठिकाणी आपण पुणे महानगरपालिका किंवा PMPML पुणे परिवहन महामंडळ यांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे. ती तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही आपले सर्व पर्यटक आहात, या पर्यटक असल्या कारणाने मी गाईड या स्वरूपामध्ये या तुमच्यासमोर आहे. तर बनेश्वरांची थोडक्यात माहिती आपण पाहूया. या ठिकाणी शिवगंगा नदी आहे. शिवगंगा नदीच्या तीरावर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. या मंदिराची रचना ही पाहिली तर पूर्वी पेशवेनी बांधली असावी किंवा पेशव्यानं बांधलेले आहे असा इतिहास या ठिकाणी उपलब्ध आहे. तर 1749 रोजी या मंदिराचं काम पूर्ण झालं. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे. मंदिर दिसतंय तुम्हाला. तर या मंदिराला तत्कालीन खर्च आलेला होता 11,426 रुपये 8 आणे 6 पैसे असा खर्च आलेला आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे. तर थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी या मंदिराला 1 घंटा भेट दिलेली आहे. ती सभामंडपामध्ये आपण पाहू शकता. त्या घंटेवर असं 1683 असं लिहिलेलं आहे. त्यांनी यावेळेस वसईची मोहीम काढली होती. त्या मोहिमेमध्ये त्यांनी जवळपास 39 घंटा जिंकलेल्या होत्या आणि त्या घंटा त्यांनी हे मंदिर पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. तर आता ही 2 कुंड पहा तुम्ही. ते कुंड जे आहे ना ते तीर्थकुंड म्हणून ओळखलं जातं आणि हे स्नानकुंड म्हणून ओळखलं जातं. आता तुम्ही जर पाणी त्यामध्ये मासे वगैरे आणि त्याच्यात कासव पण आहेत, ते गोमुखा वाटं पाणी या कुंडामध्ये येतं आणि त्या कुंडातून या कुंडामध्ये असं ट्रान्सपोर्ट होत पुढं जात असतं. तर तिकडचं जे पाणी येतं आहे तिकडे हां ते ऑटोमॅटिक तिकडलं एक कुंड आहे छोटं, त्या कुंडातून इकडं येतं, हा इकडं येतं आणि इकडनं याच जवळपास याची 15 फूट उंची म्हणजे खोली आहे ह्याची तीर्थकुंडांची. मध्ये मंदिरात जर पाहिलं तर स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी आहे.
तर या शिवलिंगामध्ये जर पाहिलं तर 1 फूट जर तुम्ही त्या शिवलिंगात हात घातला, होल आहे जवळपास 6 इंचाचं, आणि त्या होलामध्ये जर हात घातला तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 पिंड दिसतील. त्या 5 पिंडीचं नाव आहे आघोर, वामदेव, तत्पुरुष, ईशान आणि सिद्धोजात, असं 5 त्या पिंडीचं नाव आहे. तर हे स्वयंभू लिंग आपण या ठिकाणी दर्शन करणार आहोत मध्ये गेल्याच्या नंतर. आणि मंदिराचं सध्या बांधकाम चालू असल्याने किंवा त्याची घडण चालू आहे, त्यामुळं ते झाकलं गेलेलं आहे. या ठिकाणी हे पाहिलं तर ह्या मंदिराचं जर तुम्ही बाजूनं हे केलं पाहिलं तर ह्याला मृत्युंजय मंत्राचा आकार आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे या आकार दिलेला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी खेळत असतं. आणि पलीकडे जे पाहिलं तर आपलं उद्यान आहे जवळपास. त्या उद्यानामध्ये आता वॉटरफॉल पाऊस नसल्यामुळं आता ते त्या ठिकाणी चालू नाही, पण तिथे एक वॉटरफॉल धबधबा आहे जवळपास इथून 500 मीटरच्या अंतरावर, आणि ते सुद्धा पाहू शकतो. पुण्यापासून हे जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बसलेलं आहे शिवगंगा नदीच्या तीरावर. तर या ठिकाणी ही माहिती या मंदिराची आपल्याला उपलब्ध आहे. धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. थँक्यू. बाहेर करू ना, चला चला बाहेर थोडी जागा. सो गाइस, हम लोग आए हैं लोकेशन नंबर 4 जो तिरुपति बालाजी है. मुझे लास्ट टाइम याद है गाइस कि हम लोग ओरिजिनल तिरुपति बालाजी मंदिर विज़िट कर चुके थे पहले, और वहाँ पे बट ऑब्वियस वहाँ पे रूल्स एंड रेगुलेशन सेम थे. मुझे वहाँ पे वीडियो निकालना अलाउड नहीं था. सिमिलरली ये पुणे लोकेशन जो है, यहाँ पे भी सेम रूल एंड रेगुलेशन हम लोग को फॉलो करना पड़ रहा है. एंड ड्यू टू डैट रीज़न मैं इंटीरियर से मैं कोई वीडियो निकाल नहीं पाया अभी आज भी. खैर वो बात अलग है. हम लोग तिरुपति बालाजी मंदिर जो है उनका डिटेल्स में जानेंगे इनसे. साहेब तुम्ही जरा इंट्रो द्या ह्यांचं. तर नमस्कार, मी वाघबीजे सूर्यकांत विठ्ठल. मी PMPLचा कर्मचारी आहे. PMPL ही सेवा 1.5 वर्ष झालं पूर्वीपासून चालू आहे, आणि त्याच्यामध्ये हा 4था पॉईंट पर्यटन बस सेवा मार्ग क्रमांक 2 यामध्ये ही हा जो 4था पॉईंट आहे तो तिरुपती बालाजी किंवा केतकावळेचा बालाजी म्हणून ओळखलं जातं. याचा डिस्टन्स जो आहे पुण्यापासून जवळपास 40 किलोमीटर, सातारा किंवा बेंगलोर हायवे या ठिकाणापासून एक 3 किलोमीटर अंतरावर मध्ये केतकावळे या गावी या ठिकाणी मंदिर बनवण्यात आलेलं आहे. हे मंदिर व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टद्वारे VH ग्रुप यांचा आहे. व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टचा, त्या ट्रस्टने हे मंदिर 1986 ते 2004 1997 ते 2004 असे 7 वर्षे या मंदिराचं बांधकाम व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टमधले व्यंकटेश्वरराव आणि बालाजीराव यांनी हे मंदिर डेव्हलप केलेलं आहे. हे मंदिर निसर्गरम्य मंदिर असून या ठिकाणी आंध्र प्रदेशचा बालाजी तशाच हुबेहूब जशा कॉपी थोडक्यात आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जवळपास बरेच भाविक लोक आमच्या PMPL या सेवे माध्यमातून या ठिकाणी भेट देत असतो. आम्ही दर आठवड्याला जवळपास शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटक लोक घेऊन येत असतो आणि त्यांना या मंदिराचा आनंद देत असतो. जवळपास तत्कालीन खर्चानुसार हे VH ग्रुप व्यंकटेश्वरा चॅरिटेबलने 27 करोड रुपये खर्च करून हे बांधलेलं मंदिर असून ह्या मंदिराचा आता खर्च वाढत गेलेला आहे. असे
या ठिकाणी या मंदिराची प्राथमिक माहिती आपल्याला उपलब्ध आहे. फ्रंटला तुम्ही दर्शनासाठी बारी लावून जसं जसं आंध्र प्रदेशचा बालाजी आहे त्याच प्रकारे कॉफी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. तरी आमचे पर्यटन लोक आता जाऊन आनंद घेतील. धन्यवाद. श्रीधर हरि गोविंदा शेषा